भेटलेले आहे शरद पवार भेटणारे आज भेटणारे आता वेळ दिलेली आहे. काही 2 खासदारांचं काम होतं तर वेळ दिलेली आहे. खासदारांनी मंत्र्यांना भेटणं, खासदारांनी PM ला भेटणं हे तर कामच आहे ना आपलं. शेवटी मतदारसंघाची कामं, राज्याची कामं हे सांगणं आपलं काम आहे. एक पक्षाचे जे खासदार आहे ते भेटायला जात आहेत. पहिले शिवसेना जे आहे विलिनीकरणच्या विषयावर चर्चा असल्याची चर्चा. मग तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणी कोणामध्ये विलीन व्हावं ते त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण लोकप्रतिनिधी तो अनडिपेंडंट जरी असला तरी तो त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न PM किंवा राज्याचा प्रतिनिधी असला तर CM पर्यंत मांडणं हे त्याचं काम आहे. धोंडगेकर आणि शहाजी बापूंनी वक्तव्य केलं आहे की मागच्या काळात जी सत्ता आली राज्यामध्ये ती एकनाथ शिंदेमुळे झाली असं. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी बऱ्याच योजना या राज्यामध्ये आणल्या. त्याच्यामुळे साहजिक हे सत्ता आणण्यामध्ये मोठं बळ मिळालं. त्यामुळे आपल्याला हे आज दिवस बघायला मिळत आहे. मला नाही वाटत की काही चुकीचं आहे. भाऊ, शिवसेनेच्या खासदारानंतर आता राष्ट्रवादीचे खासदारही भेटत आहेत. काही वेगळ्या हालचाली चालू आहे का? काहीच नाही, मला ते माहीत नाही. भेटणं त्यांचं काम आहे, भेटू द्या. चाल करायची की हालचाल करायची हा त्यांचा विषय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे अशी अपेक्षा काल किशोर पाटलांनी बोलून दाखवली होती. शरद जे धोंडगे आहेत त्यांनी म्हटलं होतं की बळीराजासाठी एक काम करणारा एकमेव नेता म्हणजे धाडसी निर्णय घेणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांची सुद्धा अपेक्षा आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, आमदाराला हे वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. हे कोणाचं दुमत असू शकत नाही. मलाही वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. पण शेवटी सगळ्या गोष्टींचं वातावरण पाहिल्यानंतर ह्या गोष्टी ठरत असतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं पुढच्या काळामध्ये आम्ही आशावादी आहोत. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.